नमस्कार सखींनो. आता पुढचा टाका. आत्तापर्यंत आपण 3 टाके शिकलो. एक होता साखळी टाका, ज्याला चेन स्टिच म्हटलं जातं. दुसरा उलटी टीप, बॅक स्टिच, फ्लाय स्टिच. तर फ्लाय स्टिचला मराठीत फ्लाय स्टिच म्हणूनच ओळखलं जातं, कारण ह्याला तसं बघितलं तर काटेरी टाका म्हणतात. पण एवढं शब्दशः मराठी कोणी बोलत नाही, त्यामुळे फ्लाय स्टिचेस. सॉरी. पुढचा आहे, आत्ता आपण शिकणार आहोत तो बटन होल किंवा काजं बटण्यासाठी जो केला जातो टाका, तो आहे. त्याला ब्लँकेट स्टिचही म्हणतात, बटन होल स्टिचही म्हणतात. आता ब्लँकेट स्टिच म्हणण्याचं कारण काय आहे? एक्सक्यूज मी. ब्लँकेट स्टिच म्हणण्याचं कारण असं आहे की हा टाका ब्लँकेटच्या किंवा क्विल्टच्या कडेला जेव्हा घातला जातो तेव्हा तो थोड्या अंतरावर घातला जातो, आणि जेव्हा तो बटन होलसाठी वापरला जातो, काजासाठी वापरला जातो, तेव्हा तो फारच जवळजवळ वापरला जातो. यासाठी आपल्याला 2 ओळी आखून घ्यायच्या आहेत इथे. सॉरी हां, इथे आपल्याला 2 ओळी आखून घ्यायच्यात. एक साधारण 1 सेंटीमीटरच्या अंतरावरची ही ओळ आहे. खरं तर ही ओळ आखण्याची काही गरज नाही आहे, पण नवीन नवीन सुरुवातीला काय होतं, आपण जेव्हा करायला जातो तेव्हा 1 टाका मोठा 1 टाका लहान असा येत जातो. त्यामुळे हाताला सवय होण्यासाठी आपण असे आखून घेतलेले आहेत. आता ह्याच्यात 2-3 प्रकार आहेत. एक तर पहिलं मी म्हटलं तसं ब्लँकेट स्टिच आहे, जो थोड्या थोड्या अंतरावर असतो, म्हणजे अर्धा सेंटीमीटर 1 सेंटीमीटरच्या अंतराने असतो. नंतर बटन होल स्टिच आहे. हा जो टाका आहे हा अगदी जवळजवळ घातला जातो. ह्यात अजून एक आहे लॉंग अँड शॉर्ट बटन होल स्टिच, म्हणजे 1 टाका मोठा 1 टाका लहान अशा प्रकारेही केला जातो. तर आपण आज हे आधी आपण ब्लँकेट स्टिच बघणार आहोत, नंतर आपण बटन होल स्टिच बघणार आहोत, आणि नंतर आपण लॉंग अँड शॉर्ट बटन होल स्टिच म्हणजे लहान मोठा जो टाका आहे तो बघणार आहोत. आता ही जी वरची ओळ आहे आणि खालची ओळ आहे, इथे आपण काय केलेलं आहे की वरच्या ओळीला आपण सुई काढून घ्यायची आहे. वरच्या ओळीमध्ये तुम्हाला प्रश्न पडत असेल की मी एवढीशीच रिंग का दाखवते. माझ्याकडे भरपूर मोठ्या 18 इंचीपर्यंतच्या पण रिंग आहेत, पण आपण त्याच्यावर सगळे टाके कसे एकावर एक बसवतो ते आपण बघणार आहोत नंतर. म्हणून, आणि प्रत्येकाकडेच मोठ्या रिंग्स अवेलेबल नसतात, त्यामुळे ज्या आहेत त्याच्यातनं आपण सुरू करणार आहोत. बरं, आता मी डावीकडून उजवीकडे चाललेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं मी डाव्या हाताने करते, त्यामुळे मी डावीकडून उजवीकडे जाते, आणि तुम्ही उजवीकडून डावीकडे सुद्धा येऊ शकता. ह्याच्यामध्ये असं काही नाही की डावीकडूनच केला पाहिजे आणि उजवीकडूनच केला पाहिजे. ठीक आहे. आता बघा काय करायचं आहे. हा टाका इथे आपण, सॉरी हां, माझा कॅमेरा थोडासा हलतो आहे बहुतेक. हा टाका आपण इथे घातलेला आहे, बरोबर. आता सुई आपण काय करायचं आहे, खालच्या ओळीला पण बरोबर तिथेच खाली न घेता थोडंसं पुढे घेणार. लक्षात येतं आहे का? ही सरळ ओळ होईल. इथे सुई घातली तर तिथे न घालता आपण पुढे घालणार आहोत. पुढे सुई घालून आपण पुन्हा ती सुई वरच्या ओळीमध्ये बाहेर काढणार आहोत. आता इकडनं आपण सुई खाली घातलेली आहे, आणि तिथून आपण काय करणार आहोत, वरती काढणार. वरती काढताना काय करायचं आहे, हा जो दोरा आहे, आपला जो दोरा आहे तो सुईच्या भोवती गोल असा टाकायचा आहे. जर तुम्ही डाव्या बाजूकडून उजवीकडे जात असाल तर डावीकडून उजवीकडे जाईल दोरा, आणि जर तुम्ही उजव्या बाजूकडून येत असाल तर तो दोरा उजवीकडून डावीकडे पडेल. म्हणजे काय होईल, तो टाका असा इकडे अडकला जाईल. बघा, आता पुन्हा एकदा दाखवते. इथून आपण काय केलं, इथे वरती आली. आता इथून थोड्या अंतरावर आपण सुई टाकली, आणि ती सुई आपण काय केली बघा बरं, वरची जी ओळ आहे तिथे काढली, बरोबर आहे. इथे काढल्यानंतर काय झालं,
आता ही सुई अशी काढल्यानंतर तिथे आपण पुन्हा दोरा त्याच्या भोवती टाकून घेतला. तुम्ही उजव्या हाताने करत असाल आणि उजवीकडून डावीकडे जात असाल तर तुमचा दोरा उजवीकडून डावीकडे पडेल. मी डाव्या हाताने करत असल्यामुळे माझा दोरा डावीकडून उजवीकडे पडत आहे, एवढं लक्षात घ्या. हे बघ, दिसतोय का? लाईट जास्त रिफ्लेक्ट होतोय असं वाटतंय. पहा, बरोबर. आता पुन्हा पुढचा टाका त्याच पद्धतीने घालायचा आहे आपल्याला. हा पहा, इकडनं सुई घातली आणि वरच्या ओळीत काढली सुई. हा जो दोरा आहे तो मी त्या सुईभोवती टाकून घेतला गोलाकार, म्हणजे तो दोरा तिथे अडकला जातो. झाला. आता हा टाका बंद करायचा असेल तर काय करावं लागेल? इथून सुई खाली टाकायची आणि खाली गाठ मारून घ्यायची. हा झाला ब्लँकेट स्टिच. ठीक आहे. बटन होल स्टिच करताना काय करायचं? हा टाका अगदी जवळ घ्यावा लागतो. मला वाटतं आधी तुम्ही ब्लँकेट स्टिचवरच प्रॅक्टिस करा. हा टाका पूर्ण झाला की आपण बटन होल स्टिच कसा तेही बघू आणि लॉंग अँड शॉर्ट बटन होल स्टिच कसं आहे तेही आपण पुढच्या भागामध्ये बघूयात. तर याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि जेवढी तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस कराल ना तेवढं चांगलं आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुमचे कुठलेही टाके सरळ रेषेत किंवा एकसंध तुम्हाला हवे तसे येणार नाही. नंतर तुम्ही हे टाके तुम्हाला हवे तसे वळवू शकता. छोटी लाईन करू शकता, लहान ह्याच्यामध्ये करू शकता, ह्याची उंची कमी करू शकता, वाढवायची असली तर वाढवूही शकता. आणि बऱ्याच वेळेला बेबी क्विल्स करतात, दुपटी करतात, त्याच्या किनारीलासुद्धा हा टाका घातला जातो. ब्लँकेट स्टिच हा थोड्या अंतरावर आहे म्हणून तो तसा दिसतो. हे सगळे एकंदर आपले थोडेसे टाके झाले बऱ्यापैकी की आपण बघूयात की त्याचं डिझाईन कसं करायचं आहे. तोपर्यंत तुम्ही ह्याची प्रॅक्टिस मात्र करत राहा. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा. पुढचा भाग येईपर्यंत बाय बाय.